पंढरपुरात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचं अन्नत्याग आंदोलन जे आहे ते गेल्या 2 दिवसांपासून सुरू आहे आणि या आंदोलनाला आता शिवसेना शिंदे गटाचे माळशिरस पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय मगर यांनी पाठिंबा दिलेला आहे। आपल्यासोबत दत्तात्रय मगर आहेत। खरं तर जाहीर पाठिंबा तुम्ही सत्तेत राहून सुद्धा रोहित पवारांना दिलेला आहे, जे विरोधी पक्षाचे आमदार आहेत। एक सांगायचं झालं तर जुगार चाललाय, जुगार सत्तेचा पत्त्याच्या पानासारखा जुगार चाललेला आहे। का तर आम्ही विरोधात आहे। आम्ही काय आम्हाला मशीननी मतं दिली ती का निवडून याला, मसरांना मतं दिली, शान काढायचंच काम करायचं का आम्ही? आम्हाला काय हाय का नाही, काय काम आहे ती का नाही? ह्या गोरगरीब जनतेची कामं करायची ती का नाहीत? कुठला निधी नाही, निधीला आडवा आणलेला प्रशासन सगळं 4 वर्ष तुमच्या ताब्यात होतं, तुम्ही सगळं प्रशासन अख्खं ताब्यात घेतलेलं आहे। जनतेची सेवा करण्याची संधी मला ह्या जनतेने दिलेली आहे, पण सेवाच कराय काय मिळत नाही। निवडून तर दिलंय, आता कुठल्या अपेक्षेने यांच्या बरोबर जाऊ कामं घेऊन? निधी तर देत नाहीत, चौकड निधी आडवा, अजून 1 रुपयाचा निधी दिला नाही तालुक्यात। तुम्ही आता रोहित पवारांना जाहीरपणे पाठिंबा दिला, तुम्ही असं म्हणालात, काय नक्की पाठिंबा देण्यामागचं कारण आहे? पाठिंबा देण्यामागचं कारण काय तर शेतकऱ्यांची कामं झाली पाहिजेत। ही लढा पार्टीचा कुठल्या पक्षाचा नाही, ही लढा शेतकऱ्याचा आहे। अन्नदान केले रोहित दादांनी। अजित पवाराला अपघात झालेला तर माहित आहे सर्व जनतेला, काय कारणास्तव झाला। तुम्ही सत्तेसाठी काय बी करू शकताय, मग शेतकऱ्यासाठी का करत नाही? हे शेतकरी गोरगरीब रात्रंदिवस इथं बसलाय दादांसाठी, या शेतकऱ्यांसाठी का काय करत नाही तुम्ही? तुम्ही पाऊल इलेक्शन राहू द्या बाजूला, आता आमच्या भागातनं शक्तीपीठ महामार्ग चाललाय, ह्याची काय गरज आहे तुम्हाला? शेतकऱ्याला खायला अन्न नाही, खायला पाणी, प्यायला पाणी नाही आता सध्याला आमच्या भागात। तुम्ही ह्याच्याकडे थोडं सुद्धा लक्ष दिलं नाही, सगळीकडे दुर्लक्ष। तुम्ही शक्तीपीठ महामार्ग लेडीजला मारून, गावातल्या लोकांना मारून, गोरगरिबाच्या घशातला घास ओढून घेताय सरकार। काय गरज आहे? ज्याला 1 एकर 2 एकर आहे, काय तर करून पोटबाळ जगतंय, तुम्ही त्यांना पगार बी देत नाही। लाडकी बहीण आणली, लाडकी बहीण बी उडवून नेली तुम्ही। म्हणजे काय चाललंय काय नेमकं या सरकारचं? तुम्ही एक सरकारचे भाग आहात, शिवसेना शिंदे गटाच्या तिकिटावर तुम्ही निवडून आलात आणि पंचायत समितीचे आता सभापती आहात तुम्ही, तरी ही विरोधी भूमिका घेताय। आलोय निवडून मान्य, पण ही शिंदे साहेबाला जिल्ह्यातला मेसेजच जाय नाही व्यवस्थित, कोण सांग नाही, अपडेटच दे नाही। ज्याची त्याची पोळी भाजून घ्यायचं चाललेलं आहे। पक्षातले नेते सांगत नाहीत का? काही सांगत नाही तिथले कोण। पक्ष आता नवीन आहे शिंदे साहेब, मी नवीनच आहे पक्षात इथं पहिल्यांदा। आपल्या ह्याच्यात एवढा पक्ष रुजलेला नाही, पण शिंदे साहेबाला मेसेज गेला पाहिजे ना। सत्ताधारी आपल्या पक्षाचे काम करत नाहीत, कुठले चौकड आणून तुमच्या या पंढरपूर नगरीत घ्या ना, नगराध्यक्ष आहेत ना आता गेलेले, त्यांना किती अडवणूक आहे? कुठल्याही प्रश्न वाढवं करतात, कुठल्याही प्रश्न वाढवं जातात। नगराध्यक्ष आपलेच आहेत ना, शिवसेनेचेच आहेत ना, सत्ताधारीच आहेत ना, त्यांना किती अडवा आहे इथं? कुठला निधी आणून द्यायचा नाही, निधी आणला का अडवा आहे? काय ना काय तर चालूच आहे, बंद विषय कुठला आहे सांगा? तुम्ही असं म्हणालात मगाशी भाषणामध्ये की आमचा रोहित पवारांना जाहीर पाठिंबा आहे, याशिवाय अजित पवारांचा अपघात कशा पद्धतीने झाला, तो अपघात होता की घातपात होता, असा देखील प्रश्न उपस्थित केला। आणि आता शिंदे साहेबांच्या बाबतीत सुद्धा असं घडू शकतं। मी शिंदे साहेबाचा कट्टर मावळा म्हणून या जिल्हा परिषद पंचायत समितीत निवडून आलोय, त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलोय। माझ्या नेत्याची मला खंत असणारच ना। मला सुद्धा आत्मविश्वासानं वाटतं की जसा अजित पवारांचा घात झाला तसा आमच्या साहेबांचा सुद्धा होऊ शकतो, ही मला खंत आहे। साहेबांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावं आणि या जनतेची सेवा करावं। रोहित पवारांशी आपलं बोलणं झालं, आपण पाठिंबा जाहीर केला, काय बोलले रोहित पवार तुम्हाला आणि तुमची काय भूमिका आहे यापुढे? रोहित दादा 15 दिवसापूर्वी शक्तीपीठ ह्या रस्त्यासाठी माझ्या गावात आलेले होते। दादाची माझी फारशी ओळख नाही, पण रोहित दादा आमचे जावई आहेत। त्यांची मी दत्तात्रय रावसाहेब मगर, रोहित दादाची सासवडी मगर आहे, मगरपट्ट्यातली, पण आमचं अख्खं गाव मगराचं, निमगावाचं आहे, निमगाव मगराचं असं म्हणून ओळखलं जातं या जिल्ह्यात। त्या गावात रोहित दादाला सर्व गावकरी तुम्ही आमचे जावई आहेत आणि आमचं पालन पोषण आता कोण करत नाही, ह्याच्या मागे शरद पवार करत होते, अजितदादा करत होते, पण काही जे असेल ते आता आम्ही जावयाला मागणार आहे। जावयांनी सासरवाडीचा थाटमाट करायचा आहे, ही शब्द रोहित दादांनी अंगावर झाला। काय झालाय? तुम्ही शक्तीपीठात जी धोरणं चाल ती मी मोर न्यायला तयार आहे।
तुम्ही जिथं उडी मारायला सांगचाल मी तिथं रोहित दादा म्हणले उडी मारायला तयार आहे. तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला साथ देतो. हा लढा शेवटपर्यंत आपण उभा करू. मी साथ सोडणार नाही असं रोहित दादाने आम्हाला वचन दिलंय. त्यामुळे मी रोहित दादा सोबत आहे आणि सोबत राहणार आहे. आपण पाहतोय खरं तर शिवसेना शिंदे गटाचे हे पदाधिकारी आहेत आणि पंचायत समितीचे सभापती सुद्धा माळशिरसचे आहेत. मात्र असं असताना त्यांनी आता रोहित पवारांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. रोहित पवार हे आमचे मगरांचे जावई आहेत, त्यामुळे त्यांनी आम्हाला शब्द दिला आणि आम्ही त्यांच्या पाठीशी कायमपणे राहणार असल्याची भूमिका जी आहे त्या ठिकाणी या सभापतींनी घेतली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन विनोद हुनाबादकरसह सागर सुरवसे, ट्यून इन मराठी, पंढरपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.